उरलेल्या इवल्याशा साबणाचा तुकडा फेकता थांबा, असा करा उपयोग. आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोजच साबणाचा वापर करतो. सकाळच्या अंघोळीपासून ते कपडे धुण्यापर्यंत अशा घरातील अनेक कामांसाठी आपण साबण वापरत असतो. रोज साबण वापरल्याने कालांतराने तो लहान होत जातो आणि हातामध्ये पकडता येत नाही. अशा वेळी आपण नवीन साबण घेतो, त्या जुन्या साबणाचे तुकडे चिकटवतो किंवा ते तुकडे आपण फेकून देतो. पण तुम्हाला माहीत आहे का, त्या उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा देखील आपण वापर करू शकतो. काही वेळा बदलत्या ऋतूमुळे कपाटातून खूपट वास येतो. अशा वेळी हा वास नाहीसा करण्यासाठी तुम्ही उरलेल्या साबणाचे तुकडे वापरू शकता. आपल्या पायांना अनेकदा घाम येत असतो आणि तोच घाम बुटांमध्ये मुरला की बुटांना खूपट वास यायला लागतो. अशा वेळी साबणाचे तुकडे सुती कपड्यामध्ये बांधून रात्रभर बुटांमध्ये ठेवल्यास दुर्गंध निघून जातो. काही वेळा लाकडाचे दरवाजे किंवा ड्रॉवरचे दरवाजे व्यवस्थितपणे उघड बंद होत नाही. त्यावेळी दोन्ही बाजूला असलेली स्टीलची पट्टी खराब झालेली असते. अशा वेळी साबणाचे तुकडे त्या पट्टीवर घातल्यास गुळगुळीतपणामुळे दरवाजे सहजपणे उघडण्यास मदत होते. साधारणपणे आपण हँडवॉश संपल्यावर बाजारातून विकत आणतो. अशा वेळी 10 ते 12 साबणाचे तुकडे क्रश करा. एकत्र करून त्यात पाणी टाकून तुम्ही हँडवॉश तयार करू शकता.